हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता मी इथे ना पोहे बनवले होते, कांदे पोहे. म्हणजे असे पटकन होतात त्याच्यामुळे. कारण आज आम्ही ठरवलेलं, म्हणजे जे काम खूप अगोदरपासून पेंडिंग होतं ते म्हणजे आम्हाला करायची होती साफसफाई किचनची. म्हणजे कधीपासून ॲक्च्युली पूर्ण घराचंच म्हणजे हे करायचं होतं, पण तेवढं जमलं नाही म्हणून आधी म्हटलं किचनचंच करूया. तर काय पण करूनच करायचीच होती म्हणून म्हटलं की आधी नाश्ता वगैरे करून घेऊ, नंतर परत मग काम करत राहिलो तर मग वेळ नाही मिळणार. म्हणून मग इथे सगळं आवरलं आणि कोरा चहा आणि कांदे पोहे असा नाश्ता करायला बसलो होतो. आणि मग सगळी भांडी वगैरे काढली होती, किचन पूर्ण रिकामी केलेला. आणि ना म्हणजे भांडी जी रेग्युलर वापरातली असतात ना, प्लेट्स वगैरे, ते म्हटलं ते नको, कारण ते रेग्युलर असतात म्हणजे हे धुवायला. जे नाही आम्ही हे करत डब्बे वगैरे सगळे, तर ते सगळे काढायचे होते. तर इथे सगळं सामानवरती माळा वगैरे पण रिकामी केलेला. आणि रिदेशने जरा हेल्प केली ह्याच्यामध्ये, म्हणजे भांडी आता म्हणजे नेऊन ठेवायला आणि नंतर संध्याकाळी पण परत आणून मला द्यायला, तेवढं त्याने केलं. बाकीचं असंच होता तो आमच्यासोबत. आणि इथे आता घेतलेलं हे करायला मी भांडी वगैरे क्लीन करण्यासाठी. आणि ट्रॉली वगैरे सगळं काढलेलं, कारण खूप दिवस झाले ते हेच म्हणजे ट्रॉली वगैरे काढली नव्हत्या. रिदेशचं इथेच आलेलं अंथरुणामध्ये तो नुसताना असं हे करत होता, म्हणजे बेडवर झोपत होता. आणि त्याला मी अशी उठवत होती की उठ म्हणून, चल म्हणून आतमध्ये किचनमध्ये. इकडे नुसतं येऊन येऊन तो झोपला नव्हता, असंच मस्ती करत होता तो, म्हणजे पांघरून घेऊन. काय माहिती त्याला काय झालेलं. आणि इथे मी थोडं म्हणजे वरती टाईल्स वगैरे घेतलेल्या, थोडंसं पुसून घेणार होतो, पण खूप दिवस म्हणजे काम केलं नव्हतं किचनचं. खूप असं हे झालेलं, म्हणजे घाण होतं. तर ना पाणी म्हटलं होतं भरलेलं वगैरे, त्याच्यामुळे मग आम्ही स्वच्छ असं पाणी टाकूनच असं घेतलं, म्हणजे क्लीन. तेव्हा कुठे ते व्यवस्थित झालं वरती वगैरे. तर अशा प्रकारची अशी साफसफाई चालू होती. तर रिदेशला मध्ये मध्ये वरचं माळ्यावरचं सामान काढताना सुद्धा त्याने हेल्प केली, थोडंसं नेऊन ठेवायला असं बोलत होतो आम्ही त्याला. तर ऐकत होता तेवढं तो तसं करत. तर आम्ही फायनली टाईल्स वगैरे सगळं धुवून वगैरे घेतलं, एकदम व्यवस्थित एकदम छान केलं. त्याच्यानंतर सगळं पाणी ना बाहेर आलेलं, जरा पाणी आम्ही मारलं होतं ना टाईल्सवर. तर रिदेशला मी असं जरा टाईमपास करायला सांगत होती, इकडे तिकडे जातो नाही तर तो, त्याच्याकडे जर लक्ष नाही ना दिला तर तो पण असाच आहे, म्हणजे उड्या बिड्या नाही मारत पण असंच असतो म्हणजे. म्हणून म्हटलं तू आमच्यासोबतच ये. आणि नंतर मग ते झाल्यानंतर मग इथे मटकीचा भात बनवायचा होता. तर दिनेशने इथे कापून ठेवलेलं फरसबी, मटकी, त्याच्यानंतर तांदूळ, टोमॅटो. आणि मग मी नंतर मग फोडणीला घातला, म्हणजे 4:30ला 5 वाजेपर्यंत झालेलं. मग 5 वाजता आम्ही लंच करायला बसलो. आणि हे सगळं माळ्यावरचं सामान वगैरे होतं ना, तर ते सगळं एका साईडला ठेवलेलं. आणि आता रिदेश आता इथे तेच पाणी थोडंसं असं त्याला मीच म्हटलं होतं थोडंसं पाणी तू आतमध्ये ढकल म्हणून बाथरूममध्ये. आणि त्याच्यानंतर मग 5:15 आम्ही लंच करायला बसलो होतो. म्हणजे एवढा लेट झाला हे करता खूप तेलकट झालेलं किचन. आणि मटकीचा भात बनवलेला तर एकदम छान झालेला, म्हणजे. आणि भूक पण लागली होती आम्हाला. स्टार्टिंगला जरा थोडंसं हे झालेलं, म्हणजे जोश होता, नंतर मग असं दमायला झालेलं. आणि पटपट मग आम्ही जेवून घेतलं. आणि नंतर मग ना फ्रीज वगैरे धुवून म्हणजे वॉश करून घेतला आणि तो आधी लावला. आणि मग इथे आता सामान वगैरे लावायचं काम चालू होतं. आणि मेन काम होतं ते माळ्यावरचं. बाकीचं तर आम्ही लावलं पटपट, पण माळ्यावरचं सगळं आम्हाला आतमधलं चेक करून सामान सगळं लावायचं होतं. आणि रिदेश आता थोडा हे झालेला, म्हणजे दमल्यासारखा. तर इथे तो असंच बसलेला, तरी पण त्याने म्हणजे ती भांडी सकाळी नेऊन ठेवायला आणि आणून द्यायला असं त्याला, म्हणजे एवढं त्याला समजत होतं, म्हणजे ते तो हे करत होता असं. नंतर आम्ही सगळं बाकीचं सामान लावत होतो ट्रॉलीतलं. आणि मग रिदेशला तोपर्यंत इथे म्हटलं तो हे करतो, म्हणजे त्याला जरा रायटिंगचं काम दिलेलं, मग तो इथे ते करत होता. आणि डिनर मी बनवलं नव्हतं, आम्ही बाहेरूनच ऑर्डर केलेलं. पनीर फ्राईड राईस, त्याच्यानंतर व्हेज कोल्हापुरी आणि तंदुरी रोटी. आणि आपलं टोमॅटो नाही, ऑनियन आणि लेमन असं होतं ते साईड. आणि शेजवान. तर असा फुल डे आमचा बिझी गेला. तर हा व्हिडिओ आता इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग.